तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं, जहां पे पहला ओवर लेके आए हैं मिथुन, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत की थी, यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे थे और उस गेंद को ढीले हाथों से चीत परिचित अंदाज के साथ ढकेल दिया था कवर की दिशा में। सलामी बल्लेबाज सुमित कौड़े और नॉन स्ट्राइक के एंड पर हम देख सकते हैं धनंजय पाटिल सलामी बल्लेबाज के रूप में। अक्षी साखर बनाम गावदेवी चिकनी, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष जारी है। गावदेवी चिकनी इस साल बहुत ही फॉर्म में, इस टीम ने अनेक बड़ी प्रतियोगिता में शिरकत की। इस बीच आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद और ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकलती हुई एक कोण बढ़ाने का प्रयास था मिथुन का, मगर अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। पहला दिन और दूसरा मैच जारी है, मगर देखिए क्रिकेट के दीवाने बहुत ही बड़ी उपस्थिति यहां पे नजर आ रही है, बड़ी संख्या में। जी हां, इस मरतबा हवा में गेंद मिड ऑफ के ऊपर से खेला, मिड ऑफ क्लियर किया जरूर, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर ने अर्थात अनिकेत ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे और उस गेंद को सीमा रेखा के बाहर जाने से पहले ही रोकने में कामयाब हुए। मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 3 रन पर। अगली गेंद मिथुन की। जी हां, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास, स्विच हिट जिसे कहा जाता है। अलग अलग तरह से नाम इस स्ट्रोक को दिया गया है और पहचाना जाता है, कभी स्विच हिट, कभी रिवर्स स्वीप, कभी अल्टी पल्टी, और उसी तरह से यहां पे कुछ खेलने का प्रयास। बिंदी गेंद यहां पे आती हुई मिथुन फिर से एक बार। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, उसे लॉफ किया था, हवा में गेंद थी मगर लॉन्ग मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात नहीं थे। लॉन्ग ऑन के फील्डर सुशांत खेड़ेकर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 4 रन। 5 गेंदें हो चुकी है, 30 गज का दायरा यहां पे मौजूद, उसके बावजूद मिथुन ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। शुरुआत तो बहुत ही बढ़िया, इससे और अच्छी शुरुआत क्या हो सकती है। जी हां, हाथ लगाकर गेंद और बैकफुट पर जाकर उस गेंद को पुल कर दिया, मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। ये पहला चौका। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 8 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। 5 ओवर का यह मुकाबला। टॉस जीता था गावदेवी चिकनी ने और सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे निर्णय लिया। वो निर्णय उनके गेंदबाज मिथुन साबित करते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, सटीक निशाने पे। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 8 रन स्कोर कार्ड पर। अब नए गेंदबाज अनिकेत महाड़ी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। मैदान देखिए कितना खूबसूरत मैदान, हरियाली और हरी हरी घास यहां पे नजर आ रही है और प्रवीण दादा ठाकुर ने भी इसका जिक्र किया था, क्योंकि ऐसा मैदान हमें देखने को नहीं मिलता, ना ही खेलने को मिलता है। मगर रेदंडा गांव तकदीर वाला है मैं कहूंगा, और उनके लोग भी मैं कहूंगा, क्योंकि उन्होंने इतना जबरदस्त इससे मेंटेन किया है कि यहां पे आने के बाद ही एक माहौल बनता है, एक मूड बनता है। इस मैदान पर हरेश्वर क्रिकेट मैदान रेवदंडा के ऊपर यहां पे खेलने का मजा कुछ अलग होता है। जी हां, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कवर की दिशा में खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्डमैन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले
और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 9 रन। दूसरा ओवर प्रगति पर अनिकेत महाडिक द्वारा। जी हां, उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर गेंदबाज बहुत ही चतुर और चाणाक्ष, उन्होंने देख लिया था बल्लेबाज को, परख लिया था और इसी वजह से एक ऑफ कटर गेंद पर बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे। अनिकेत महाडिक के पास भी अच्छा खासा एक्सपीरियंस अब हो चुका है, एक लंबा अरसा उन्होंने भी हर मैदान पर गुजारा, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। इस मर्तबा यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे थे। रनआउट होने की संभावना जरूर थी, मगर लॉन्ग ऑफ में मिथुन थोड़े से हड़बड़ाहट में नजर आए, थोड़े से फंबल हुए, उसका फायदा मिलता हुआ बल्लेबाजों को। देखते देखते 2 रन मुकम्मल, रनों की संख्या 11 रन। आणि याच दरम्यान दीपक झावरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं। जी हां, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे मोड़ दिया था और फील्डर को चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन, तकदीर का चौका मैं कहूंगा। तकदीर हर वक्त हर जगह, फिर वो खेल हो या जिंदगी का खेल हो, होना बहुत ही जरूरी है, क्योंकि अगर तकदीर आपके पास है, ऊपर वाले का साथ है, तो आपकी जिंदगी में कुछ भी हो सकता है। जी हां, इस मर्तबा बहुत ही बढ़िया शानदार ये हुक किया है, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक दूसरा चौका धनंजय पाटिल के बल्ले से आता हुआ। धनंजय पाटिल ने इसके पहले भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, अब तक उनके बल्ले से 3 चौके देखने को मिले। कुल मिला के 14 रन बनाकर खेल रहे हैं धनंजय पाटिल, और सुमित कवड़े ने अब तक 3 रनों का योगदान दिया है। सुमित कवड़े बहुत ही संभल कर यहां पे खेल रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि यहां पे ये 5 ओवर का मुकाबला है, गेंद अभी नई है, गेंद के ऊपर फर है, वो फर जब तक नहीं जाता, गेंद जब तक रोल नहीं होती, थोड़ी सी पुरानी अगर गेंद होती है तो उसके ऊपर बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश जरूर करेंगे, और वो गेंद हवाई सफर करती हुई बहुत ही बढ़िया तरीके से ट्रैवल करती है, शायद यही मन में सोचा होगा और उसी के तहत यहां पे बल्लेबाजी हो रही है। मगर धनंजय पाटिल बिल्कुल अपने बल्ले के ऊपर रोक न लगाते हुए बहुत ही अच्छी बल्लेबाजी। जी हां, फिर से एक बार उल्टे हाथ से, जिस स्ट्रोक का बहुत ही लंबे अरसे से, लंबे समय से हालांकि कोशिश कर रहे थे, वो स्ट्रोक यहां पे आता हुआ, और फिर से एक बार ये बढ़िया स्ट्रोक 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 25 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर के मुकाबले में यह दूसरा ओवर काफी खर्चीला और काफी महंगा साबित होता हुआ अनिकेत महाडिक का। अनिकेत महाडिक ने इस ओवर में 17 रन खर्च किए हैं। पहले ओवर में मिथुन ने मात्र 8 रन खर्च किए थे, और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए अच्छी खबर यह है कि उन्होंने अब तक कोई भी विकेट नहीं खोया। दोनों भी बल्लेबाज अब सेट हो चुके हैं, दोनों भी बल्लेबाजों की नजरें अब जम चुकी है। 25 रन यानी 12.50 के औसत से यहां पर रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तकरीबन 63 या 65 रन बन सकते हैं, मगर यह औसत करना इस औसत को कायम रखना, उसे कंटिन्यू रखना इतना आसान नहीं होता, मगर यहां पे संभावना तो यही नजर आ रही है, अटकलें यहां पे लगाई जा रही है उनके खेमे में कि इसी तरह से बल्लेबाजी होगी, क्योंकि ये बल्लेबाज अब सेट हो चुके हैं। फिर से एक बार नए गेंदबाज आए हैं मिथुन, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। गांव देवी चिकनी इस साल मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन में भी एक बड़ी टूर्नामेंट में शिरकत करने के बाद वहां पे भी बहुत ही अच्छा परफॉर्म कर चुकी थी। अपना खुद का नाम, अपने गांव का नाम इन खिलाड़ियों ने जरूर रोशन किया है। अभी इन खिलाड़ियों को बहुत ही अच्छी तरीके से जाना जाता है। स्पेशली मैं सुशांत खेड़ेकर की बात करना चाहूंगा, क्योंकि मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से जो एक बड़ा टूर्नामेंट रखा था, जिसका फर्स्ट प्राइज तक 1,11,111 रुपए था, और मैन ऑफ द सीरीज एक इलेक्ट्रिक स्कूटी थी। वहां पे पहले मैच में मैन ऑफ द मैच के हकदार हुए थे। हालांकि आइकॉन
टूर्नामेंट थी, आईपीएल फॉर्मेट था वहां पे, मगर फिर भी इस लोकल खिलाड़ी ने मैन ऑफ द मैच अपने नाम किया था। उसी के साथ शॉर्ट थर्ड मैन में विकास खेड़ेकर हमें नजर आ रहे हैं। जी हां, फुल टॉस गेंद और उसे लॉफ किया था कवर के ऊपर से, डीप कवर में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ सुमित के रूप में यह पहला झटका लगता हुआ। पच्चीस के आंकड़े पर 25 रनों की संख्या का ऊपर यह पहला झटका लगता हुआ सुमित के रूप में। सुमित कौले ने अपने टीम के लिए मात्र 4 रनों का योगदान दिया, 7 गेंदों का सामना किया, थोड़े से नाकाम रहे। हालांकि पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनपती भी दिखाई दे रही थी, उस साझेदारी को तोड़ा है मिथुन ने। पहले ही गेंद पर लोअर फुल टॉस गेंद थी और लालच दिया था सुमित को, और उसे लॉफ तो किया था, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और एक आसान सा कैच। इस बीच नए बल्लेबाज पंकज नाकवा स्ट्राइक एंड पर। जी हां, पंकज नाकवा बहुत ही बढ़िया यहां पे कट करते हुए उस गेंद को, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए और अपने आप को रूम दिया था और उस गेंद को कट कर दिया था। डीप पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन, 26 रन ऑन स्कोर कार्ड। 26 का आंकड़ा हम सब के सामने यहां पे आता हुआ। हालांकि जी हां, बार बार और लगातार यहां पे उल्टे हाथ से खेलने का प्रयास, और इस मर्तबा धनंजय फिर से एक बार कामयाब होते हुए डीप पॉइंट के फील्डर को चौकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार चौका। धनंजय अब यहां पे खतरनाक नजर आ रहे हैं, बहुत ही रौद्र रूप उन्होंने धारण किया है। उनके बल्ले से 4 चौके और एक छक्का में देखने को मिला। अक्षी साखर की जानिब से धनंजय पाटिल। जी हां, देखिए उनकी नजरें जम चुकी है, अच्छी गेंद को भी, उस गेंद क्या कमाल की एलिवेशन के साथ खेला है। हालांकि पुरजोर कोशिश की उस गेंद को फील्ड करने की, और इस बीच सीमा रेखा के पहले ही उस गेंद को फील्ड करने में कामयाब रहे और इस वजह से 2 रन मिलेंगे इस मर्तबा धनंजय को। बहुत ही बढ़िया उस गेंद को पिक किया था, क्योंकि ये पैर पकड़कर गेंदबाजी की थी, तकरीबन यॉर्क किया था, मगर अपने रिस्ट को रोल करते हुए, अपने बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए उस गेंद को दिशा दी थी लॉन्ग लेग के दिशा में। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। फुल टॉस गेंद इस मर्तबा उल्टे हाथ से खेला, मगर डीप पॉइंट में फील्डर तैनात थे और इसी वजह से धनंजय को इस मर्तबा मात्र 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। धनंजय पाटिल ने अपनी टीम के लिए बहुत ही शानदार पारी, एक यादगार पारी और एक मजबूत स्थिति में लाकर खड़ा किया है। रनों की संख्या 33 रन, 33 रन ऑन स्कोर कार्ड। शेन वॉटसन का यह जर्सी नंबर। जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, और उसे खड़े खड़े खेलने की कोशिश की थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, कोई मुलाकात नहीं थी। विकेट कीपर के हाथों में गेंद और इसी के साथ तीसरे ओवर की भी समाप्ति। 11 रन के औसत से यहां पे रन बंद रहे हैं, अर्थात 3 ओवर की समाप्ति के बाद 33 रन 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का यह मुकाबला। बड़ी तादाद में क्रिकेट के दीवाने हम देख सकते हैं मैदान के चारों तरफ धीरे धीरे यहां पे जमा होते हुए। क्रिकेट का खेल बहुत ही अलग खेल है। इस खेल में हमेशा एक सस्पेंस या सरप्राइज बना रहता है। जी हां अंपायर जी, यहां पे बैटिंग पावर प्ले लेते हुए बल्लेबाज चौथे ओवर में नए गेंदबाज आए हैं सुशांत खेड़ेकर। सुशांत खेड़ेकर एक अच्छे इंसान और एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से इस टीम में हमें नजर आते हैं। कभी बल्लेबाजी, कभी गेंदबाजी और कभी क्षेत्र रक्षण, और क्रिकेट से लगाव, क्रिकेट के प्रति एक डेडिकेशन हमें नजर आता है सुशांत खेड़ेकर का। वही सुशांत जिनके बारे में मैंने बात की थी। मुड़ जंजीरा क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से हाल ही में एक बड़ा टूर्नामेंट हुआ, वहां पे पहले मैच में ही मैन ऑफ द मैच आइकॉन टूर्नामेंट में
हालांकि 3 खिलाड़ी उनकी टीम में आइकॉन थे और फिर भी एक बहुत ही बढ़िया पारी उन्होंने खेली थी। वही सुशांत अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। अब ये बैटिंग पावर प्ले का खेल, बैटिंग पावर प्ले के दरमियान 3 खिलाड़ी 30 गज के, अंपायर जी 3 खिलाड़ी रहेंगे? जी हां 3 ना, 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर। जी हां, पहली गेंद डीप मिड विकेट की दिशा में, फील्डर तैनात थे और पहली गेंद पर, और हम वहां पे शायद सारे खिलाड़ी बताते हुए कि गेंद सीमा रेखा के बाहर है और 6 रनों का इशारा। जी हां, वहां पे जो एक पेड़ है उस पेड़ को गेंद टकराई थी और इस वजह से ये 6 रन दिए जाएंगे बल्लेबाज धनंजय को। वहां के फील्डर ने बहुत ही बढ़िया कैच लपका था, हालांकि सीमा रेखा के अंदर ही था, मगर पेड़ की टहनी देखिए सीमा रेखा के अंदर आ चुकी है। जी हां, सीधे बल्ले से उसे खेला मगर थोड़ी सी मिस फील्डिंग, थोड़ी सी जल्दबाजी कर गए वहां के फील्डर मिड ऑफ में, और इसी वजह से बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या जा पहुंची है 41 रन, 41 रन। पहली ही गेंद पर छक्के से स्वागत किया है सुशांत खेड़ेकर का। धनंजय पाटिल अपने आधे शतक की तरफ बढ़ते हुए, आहा ये देखिए उल्टे हाथ से खेलने का प्रयास और खंबा उखाड़ दिया सुशांत खेड़ेकर ने धनंजय का, और इसी के साथ धनंजय पाटिल मैदान से बाहर। दूसरा झटका लगता हुआ अक्षी साकर, इस टीम को लगता हुआ ये दूसरा झटका धनंजय पाटिल के रूप में। मगर धनंजय पाटिल की मैं तारीफ करने से नहीं चूकूंगा, क्योंकि मात्र 12 गेंदों का उन्होंने सामना किया और अपने टीम के लिए 35 रन जोड़े, और इस 35 रनों में 2 छक्के और 4 चौके शामिल थे। और इस बीच हम देख सकते हैं धनंजय पाटिल आउट होने के बाद उनकी जगह, और इस बीच नए बल्लेबाज राहुल मुजावर। पंकज नाखवा और राहुल मुजावर, इन 2 बल्लेबाजों के ऊपर अब सारी जिम्मेदारी है। एक अच्छा बेस बनाया है ऊपरी क्रम के बल्लेबाजों ने, स्पेशली धनंजय पाटिल ने अपने टीम के लिए देखिए 41 रन अब तक जोड़े हैं। चौथा ओवर प्रगति पर, चौथी ओवर की 3 गेंदें डाली जा चुकी है। सुशांत खेड़ेकर फिर से एक बार, जी हां आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, थोड़ी सी स्लोवर वन थी, ऑफ कटर गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई, और उस गेंद को हल्के हाथों से खेला था मगर आउटफील्ड फास्ट गेंद, डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। देखते देखते 4 रनों के लिए सुशांत बिल्कुल इस फील्डिंग से नाराज है। गुस्सा और उनकी नाराजगी यहां पे नजर आती हुई, क्योंकि गेंदबाज जो है वो बहुत ही मेहनत करते हैं। गेंदबाजी की कला बहुत ही मेहनत की कला है, और आपके जब संग सहकारी आपके जो फील्डर है वो अगर साथ नहीं देंगे तो जरूर गुस्सा आना लाजमी है। जी हां, ये देखिए परफेक्ट यॉर्कर था, बल्लेबाज को अपने बल्ले को सीधे बल्ले से खेलने पर मजबूर किया था। उनके पास कोई चारा नहीं था, सीधे बल्ले से खेला और लॉन्ग मिड ऑन की दिशा में जो खाली क्षेत्र था वहां पे उस गेंद को खेलकर 1 रन मुकम्मल कर लिया है। 46 रन ऑन स्कोर कार्ड। सुशांत खेड़ेकर राइट आर्म ओवर द विकेट, स्लोवर वन गेंद मगर परख नहीं पाए थे, मगर फुल टॉस गेंद थी और विकेट कीपर भी चेक गए कल्पेश, और गेंद देखते देखते लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर। 4 रन बाय के रूप में जरूर यहां पे रन मिलेंगे, क्योंकि गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। जिस तरीके से बल्लेबाज चक गए थे कल्पेश, विकेट कीपर भी चक गए, और शॉर्ट थर्ड मैन के फील्डर विकास खेड़ेकर भी उस गेंद को फील्ड करने में नाकाम रहे, और ये 4 रन मुफ्त के सौगात में मिलते हुए इस 4 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 50 रन। 12.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं 4 ओव्हर की समाप्ती के बाद। आणि यानंतर होणारा सामना आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा
आणि अवनी स्पोर्ट्स अग्राव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। अवनी स्पोर्ट्स अग्राव विपक्ष आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा। इस बीच अंतिम ओवर करने के लिए नए गेंदबाज विकास खेड़ेकर अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर अर्थात 5वां ओवर लेके आए हैं। मिथुन ने बहुत ही कमाल की गेंदबाजी की, 2 ओवर उन्होंने डाले, मात्र 16 रन 2 ओवर में उन्होंने खर्च किए और एक बल्लेबाज को चलता भी किया था, मगर अनिकेत माड़िक थोड़े से महंगे साबित हुए, उन्होंने 17 रन खर्च किए थे और सुशांत खेड़ेकर के इस ओवर में भी हालांकि 17 रन आते हुए हमने देखे। जी हां, हाफ ट्रैकर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेल दिया, डी पॉइंट खाली है, गेंद फिर से एक बार दंदनाती भी निकल गई, डी पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 54 रन, 54 रन ऑन स्कोर कार्ड। बहुत ही अच्छी यहां पे बल्लेबाजी और उसी के साथ एक सम्मान पूर्वक रनों की संख्या में नजर आती हुई, जिस तरह से मैंने कहा था कि यही औसत अगर मेंटेन करेंगे 54 विकास खेड़ेकर फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, आउटसाइड द ऑफ स्टंप थोड़े से भटकते हुए और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। अंपायर जी देखिए पुरुषोत्तम भगत और दूसरे अंपायर उनके साथी अंपायर संतोष सुरगु अंपायर की जिम्मेदारी को अंजाम देते हुए विकास खेड़ेकर अंतिम ओवर लेके आए हैं। अब यहां पे रनों को सुखाना होगा। हवा में गेंद, अनिकेत माड़िक उस गेंद के नीचे और एक बहुत ही अच्छा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। लोअर फुल टॉस गेंद थी। लोअर फुल टॉस गेंद हालांकि दिखने में और कहने में फुल टॉस होती है, मगर खेलने में उतनी ही मुश्किल होती है, क्योंकि इस गेंद के ऊपर या तो कैच आउट होने का खतरा होता है और या तो इस गेंद पर बोल्ड आउट होने की भी शक्यता होती है। या दरम्यान या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय पिंट्याशेठ ठाकूर आणि श्री पेडणेकरजी संतोषजी पेडणेकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतंय। तसेच श्री सुनीलजी पाटील साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय। मी सन्माननीय आशिष दादा यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। 55 रन स्कोर कार्ड पर इस मर्तबा देखिए रनआउट का खतरा और आसानी के साथ रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। विकास खेड़ेकर का ये ओवर कुछ हद तक अच्छा घटता हुआ, क्योंकि अब तक 3 गेंदें हो चुकी है और 3 गेंदों में 5 रन उन्होंने खर्च किए हैं। स्लॉग ओवर आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पिंट्या ठाकूर यांचं इथे आगमन झाले आणि त्यांना इथे सन्मानित करत असताना सन्माननीय आशिष भट आमच्या मंडळातर्फे धन्यवाद पिंट्या शेठ, आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषजी यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत केलं जाणार आहे। एक मायेची शाल आणि त्याचप्रमाणे मंगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण संतोषजी यांचं सुद्धा इथे स्वागत करणार आहोत। आपलं ते कर्तव्य, आपली ती परंपरा आणि संतोषजी यांचा तो अर्थातच अधिकार सुद्धा आहे। त्यानंतर सन्माननीय सुनीलजी पाटील यांना सुद्धा इथे आपण सन्मानित करणार आहोत। आमंत्रित पाहुणे आपण पाहतोय या व्यासपीठावरती वेळोवेळी येणारच आहेत, कारण सुराराम माळी किंवा आपण पाहतोय आशिषजी भट आणि विजय मार्तन क्रीडा मंडळ थेरोंडा यांच्यावरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम, याच माध्यमातून या सर्वांनी ते उपस्थिती दर्शवलेली आहे। त्यांचे पुन्हा एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलते हैं मैदान पे, जहां पे फिर से एक बार यहां पे चौका आता हुआ। रनों की संख्या इस चौके के साथ 59 रन, 59 रन ऑन स्कोर कार्ड।
विकास खेड़ेकर अंतिम ओवर लेके आए हैं। कुछ हद तक अच्छी गेंदबाजी हुई, मगर कुछ हद तक बल्लेबाजों ने भी अच्छे स्ट्रोक लगाए इस ओवर में। जी हां, मिला जुला ओवर जरूर इस मरतबा ब्लॉक करने का प्रयास था, काफी हद तक सफल भी रहे थे और बहुत ही बढ़िया गया फील्डिंग का प्रदर्शन इस मरतबा देखने को मिला, मगर बल्लेबाजों ने चतुराई के साथ दूसरा रन यहां पे कंप्लीट किया है। जहां पे एक ही रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील किया और देखते देखते 5 ओवर की भी समाप्ति हो चुकी है। रनों की संख्या 61 रन और जीतने के लिए 62 रनों की जरूरत। निर्धारित 5 ओवर का यह मुकाबला अर्थात 30 गेंदें और 62 रन, तकरीबन 12.50 के औसत से यहां पर रन बनाने हैं। इस मैदान को मद्देनजर रखते हुए आसानी के साथ यहां पे रन बन सकते हैं। ऐसी अटकलें जरूर यहां पे लगाई जाएगी, मगर जो भी प्रेडिक्शन हम लगाते वो क्रिकेट के मैदान पर और क्रिकेट के खेल में अक्सर गलत भी होता है, क्योंकि ये मैदान देखिए बहुत ही खूबसूरत मैदान है, हरी हरी घास और उसी के साथ बहुत ही छोटा मैदान यहां पे नजर आता है, मगर हवा के खिलाफ यहां पे बल्लेबाजी करना राइट हैंडेड बल्लेबाज के लिए बहुत ही मुश्किल और तकलीफदेह होती है और बाएं हाथ के बल्लेबाजों के लिए ये नंदनवन कहा जाता है, क्योंकि हवा के साथ साथ बाएं हाथ के बल्लेबाजों को यहां पे हवा की मदद मिलती है और इसी वजह से बाएं हाथ के बल्लेबाज अक्सर यहां पे कामयाब होते हैं। इस प्रतियोगिता का ये पहला दिन और पहले दिन में ये दूसरा मैच हम देख रहे हैं। पहला मैच विजय मार्तन पेरोंडा इस टीम ने जीता था और अब यहां पे कौन सी टीम जीतेगी, गावदेवी चिकनी या अक्षी साकर, दोनों में यहां पे संघर्ष जारी है। याच दरम्यान आणि अमन नाखवा यांना विनंती आहे की आपल्या मित्राचा कॉल येतोय तो जरा कॉल उचला। अमन नाखवा। याच दरम्यान मी आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा संघाचे कर्णधार आणि अवनी स्पोर्ट्स अग्राव संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे, तर मित्रांनो आम्हाला सहकार्य करा, आम्हाला कोऑपरेट करा। आपला जर सहयोग असेल तर सामने कशी अगदी व्यवस्थित नीटनेटके आणि पद्धतशीर आपल्याला पाहायला मिळतील, त्याचप्रमाणे ऐकायला सुद्धा मिळतील, कारण युट्यूबच्या साहाय्यानं आपण पाहतोय जवळजवळ बरेच प्रेक्षक ही स्पर्धा पाहतायत। जवळजवळ 200 ते 250 प्रेक्षक युट्यूबच्या साहाय्यानं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्यापर्यंत व्यवस्थित अपडेट्स पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे। तर तुमचं जर जेव्हा सहकार्य असेल त्याच वेळेस आपण व्यवस्थित हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो। तर विनंती असेल पुन्हा एकदा, मी तुम्हाला अनाउन्स केल्यानंतर पुकार दिल्यानंतर आपण लगेच येणं आपलं कर्तव्य आहे। आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा संघाचे कर्णधार आणि अवनी स्पोर्ट्स अग्राव या संघाचे कर्णधार। मधल्या वेळेमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य असेल, अन्यथा जर आपल्याला पॅनलाइज केलं गेलं तर मात्र संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल, नंतर मात्र कोणतीही सबब आपली ऐकून घेतली जाणार नाही। दोन्हीही संघ आपण पाहतोय आपल्या या पंचक्रोशी मधील आहेत। या गावातील एक संघ अर्थात आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा आणि आग्राव या गावातील अवनी स्पोर्ट्स आग्राव। चला फास्ट आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या आणि जोपर्यंत सामना सुरू होईल तोपर्यंत या सामन्याचे अपडेट्स आणि सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी आमचे साथी समालोचक पिंट्या म्हात्रे यांच्यावरती सोपवतोय। धन्यवाद। रेवदंडा या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, आग्राव या संघाचे कर्णधार। चला आपण फास्ट टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। धन्यवाद यासीन सर। पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय जिथे 62 धावांचं लक्ष्य
पार करण्यासाठी सलामीचे दोन फलंदाज मैदानात येत आहेत, ते म्हणजे कल्पेश आणि सुशांत. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय पहिलेच षटक घेऊन रोनित नाकवा, पहिलेच षटक घेऊन येतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. पहिलाच चेंडू, पंचांचा इशारा येतोय, नक्कीच अवांतर स्वरूपात जातोय. अवांतर धावेनं खातं उघडलं जाते, ते म्हणजे चिकणी संघाचं. अतिशय सुंदर अशी स्पर्धा विजय मार्तंड क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित. या स्पर्धेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा यांच्यासाठी, यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा. या दरम्यान पुढील चेंडू, पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज आपलं नियंत्रण गमावतोय. अवांतर धाव पुन्हा मिळते. या स्पर्धेचं जी वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा यांना एक प्रकारे आपण यांची स्मृतीची आठवण म्हणून ही स्पर्धा भरवलेली विजय मार्तंड थेरंडा क्रीडा मंडळ तसेच सन्माननीय आशिषजी भट आणि सुरारामजी माली यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आणि अतिशय योग्य असं नियोजनबद्ध स्पर्धा. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकतोय. पंचांचा इशारा येतोय, त्या ठिकाणी पुन्हा स्वैर चेंडू जातोय. पूर्णपणे गोलंदाज खेळपट्टीचा अजूनही अंदाज घेण्यात यशस्वी ठरत नाही. निश्चितपणे गोलंदाजाचं पूर्णपणे नियंत्रण सुटलेलं आपल्याला या ठिकाणी दिसते. पहिलंच षटक आहे आणि 62 या धावसंख्येचा पाठलाग करताना जवळजवळ 3 धावा या आताच्या 3 चेंडू टाकले त्याच्यावरच्या अवांतर स्वरूपात मिळालेले आहेत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. या मैदानावरील ही 9वी स्पर्धा. या ठिकाणी आमचे गुणलेखक दर्णे सर सांगतायत की 9वी स्पर्धा 3 IPL प्रीमियर लीग स्वरूपाच्या आणि उर्वरित ह्या स्पर्धा आणि युट्यूबद्वारे दाखवली जाणारी थेट प्रक्षेपण ही पहिली स्पर्धा. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र जोरदार हिट करतोय. पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकार जातोय. या 6 धावाने संघाची वाढती धावसंख्या होती ती म्हणजे 9 धावा धावफलकावर लागतायत. या दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रोनित. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करतोय. 4 धावांसाठी जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला जातोय. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे निर्धारित 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अतिशय सुंदर अशी धावसंख्या म्हणता येईल. 13 धावा जवळजवळ आत्ता धावफलकावर लागतायत. पाहायला गेलं तर गोलंदाजाचं पूर्णपणे गोलंदाजीवरचा एक प्रकारे नियंत्रण सुटल्याचा फायदा फलंदाज उठवताना दिसतायत आपल्याला. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील हा पुढील चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. विजय मार्तंड थेरोंडा संघाच्या सर्व खेळाडूंना एक सूचना आहे, आपण समालोचन कक्षाच्या इथे थांबायचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आता मात्र सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय. पहिला धक्का दिला जातोय कल्पेश याच्या स्वरूपात. अतिशय सुंदर चेंडू होता गोलंदाजाचा. रोनित यांनी जी सुरुवात केली होती ती सुरुवात तसं पाहायला गेलं तर अवांतर 3 चेंडू टाकल्यानंतर सुरुवात केलेली असताना गोलंदाजाला पूर्णपणे आपल्या गोलंदाजीवर पुन्हा नियंत्रण मिळवायचं असेल तर अनेक चेंडू पुढील चेंडू जे असतात ते चांगले व्यवस्थित चेंडू टाकावे लागतात. एक चौकार आणि एक षटकार जाऊन सुद्धा कुठलाही संयम त्यांनी न गमावता गोलंदाजाने अतिशय सुंदररित्या चेंडू टाकला. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि एक चांगला फलंदाजी करणारा फलंदाज कल्पेश याच्या स्वरूपात फलंदाज बाद केलाय. या दरम्यान गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय. आपल्या षटकातील हा 5वा चेंडू घेऊन येतोय रोनित नाकवा.
पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. धावचीतचा या ठिकाणी प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक, परंतु एक धाव मात्र लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे एक फलंदाज बाद होतोय. 14 धावा धावफलकावर लागतायत. या दरम्यान आपल्या पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय रोनित. आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदर इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. एका धावेनं 15 धावा पहिल्या षटका अखेर पूर्ण होतात. आयोजकांच्या वतीने मी एक विनंती करतोय, ही स्पर्धा आपण युट्यूबच्या प्रणालीद्वारे संपूर्ण देशात जगात ही स्पर्धा पाहिली जाते आणि आपण असं असताना आपल्या संघाचा एक 12वा प्रतिनिधी इथे या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं अनिवार्य राहील. प्रत्येक संघासाठी ही प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. चिकनी संघाचा एक 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे, जेणेकरून फलंदाजाचं नाव या ठिकाणी आम्हाला एवढी मोठी स्पर्धा आपण युट्यूबद्वारे दाखवत असताना सुद्धा XYZ अशा स्वरूपात टाकणं हे उचित ठरणार नाही, याची प्रत्येक संघानं नोंद घ्यायची आहे. या दरम्यान पुन्हा मैदानाकडे जातोय. 62 या धावसंख्येचा निर्धारित धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात अतिशय सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. एक फलंदाज बाद होतोय, परंतु धावसंख्या चांगली 15 धावा धावफलकावर लागतायत. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय पंकज येतोय. पंकज कशा पद्धतीने जकडून ठेवतोय ते पाहायचं आहे, कारण तसं पाहायला गेलं तर निर्धारित सरासरी गाठण्यात पहिल्या षटकात तरी यश आलेलं म्हणता येईल चिकनी संघाला. या दरम्यान पंकज दुसरं षटक घेऊन येतोय. सुशांत कशा पद्धतीने सामना करतोय पाहायचा आहे पंकजाचा. पंकज हा सुद्धा एक अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असा गोलंदाज. या दरम्यान पंकज आता मात्र सुंदर चेंडू होता, पायचित्त जोरदार अपील, निश्चित पंचाने अपील धरून लावलेला आहे. फलंदाज बाद. अचूक टप्प्याचा चेंडू टाकणं, अचूक चेंडू टाकून ते फलंदाजाला टिपणं अशातच माहीर असणारा हा पंकज सांगितल्याप्रमाणे आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय. निश्चित सुशांत मोठा फटका मारण्याच्या तयारीत होता, परंतु अतिशय सुंदर चेंडू होता, त्याच्यामुळे पूर्णपणे नियंत्रण गमावून बसला. परिणामात दुसरा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे चिकनी संघाचा. आता फलंदाजीसाठी येतोय अनिकेत. धावसंख्या होती ती म्हणजे 15 धावा होत आहेत. पंकजने खरोखर अतिशय सुंदर चेंडू टाकला होता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करत असताना 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पंकज सुंदर गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर. या दरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. आराध्य 11 पुरस्कृत यंगस्टार रेवदंडा संघाचा संघनायक आणि अवनी स्पोर्ट्स अग्राव संघाचा संघनायक तत्काल समालोचन कक्षामध्ये यायचा. आपला नाणेफेक लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. या दरम्यान पुन्हा जातोय मैदानाकडे. अतिशय सुंदररित्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय गोलंदाज पंकज. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज पंकज याला. 2 पाठोपाठच्या चेंडूवर अतिशय सुंदर चेंडू टाकले होते. अगदी व्यवस्थित गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी म्हणता येईल अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. पूर्णपणे फलंदाजाला जखडून ठेवण्यात यश मिळते. दुसरं षटक होतं, हेच षटक असं होतं निर्णायक षटक म्हणता येईल, कारण दुसऱ्या षटकात जर धावसंख्येला वेग दिला असता तर निश्चित या लक्ष्याचा पाठलाग करणं निश्चित सोपं जाणार होतं. परंतु दुसऱ्या षटकात अतिशय सुंदर असे 2 चेंडू टाकले आणि 2 पाठोपाठच्या 2 चेंडूंवर गोलंदाज पंकज यशस्वी ठरलाय. पाहूया या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक करतोय काय गोलंदाज पंकज. पंकज आपल्या षटकातील पुढील चेंडू हॅट्रिकचा चेंडू घेऊन येतोय. पाहूया हॅट्रिक होते का. या दरम्यान पंकजाचा हा चेंडू आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु थोडासा चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. त्या ठिकाणी अवांतर धाव दिली जाते. या एका अवांतर धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 16 धावा धावफलकावर लागतायत.
या दरम्यान पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यावेळेला जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज त्या ठिकाणी काहीसा अपयशी ठरतोय. परंतु एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे धावफलकावर करावं लागतात 17 धावा. विजय मार्तंड क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा दुसरा सामना हॅलो या दरम्यान तर आपण इथे टॉस करणार आहोत. सन्माननीय अमीर ठाकूर अर्थात पिंट्या ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. रेवदंडा विपक्ष अग्राव या दोन संघादरम्यान सन्माननीय पिंट्या ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आणि दोन्हीही कर्णधार थांबायचं आहे. आणि पिंट्या आपण सुद्धा इकडे कॅमेरा आहे तर तू स्वतः एक जबरदस्त फलंदाज राहिलेला आहेस, कर्णधार राहिलेला आहेस, संघ मालक राहिलेला आहेस. आपण पाहतो एक सुंदर मैदान आणि अप्रतिम इथे टुर्नामेंटचं आयोजन केले. इथे बऱ्याच टुर्नामेंट झाले, आतापर्यंत 9वी टुर्नामेंट ही आहे आणि भव्य दिव्य पारितोषिकाची ही पहिलीच टुर्नामेंट आपण पाहतोय. आणि या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य हे आहे की पप्पांच्या स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी त्यांच्याच नावानं स्मृती चषक 2022. तर या स्पर्धेबद्दल दोन शब्द बोलण्यापेक्षा कसं आहे, स्पर्धा पप्पांच्या नावाने आहे. आता अलिबागमध्ये आपण घेतली एक स्पर्धा, आता माळी साहेब आणि आशिष दादा यांनी स्पर्धा घेतली. अतिशय म्हणजे एकदम सुंदर अरेंजमेंट अशी यांनी केलेली आहे. या स्पर्धा चांगल्या व्हाव्यात याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आणि टॉस जिंकल्या अग्राव संघानं सर्वात प्रथम आपला निर्णय का असेल? बॉलिंग 5 षटकांचा सामना आहे. मैदानाचं एक भौगोलिक रूप पाहता 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जर 45 धावांपर्यंत रोखायचं असेल तर समोरचे संघ आणि त्यांच्यामधील सर्व फलंदाज यांना तुम्ही या नक्कीच ओळखत असाल. सर्वात पहिली नजर कोणावरती टार्गेट असेल की त्याची विकेट गेली तर आपण आपला संघ जिंकू शकतो? गौरव वडके. ओके, धन्यवाद. तर गौरव वडके याच्यावरती लक्ष असेल. तर पहिल्यांदा आपल्याला बॅटिंग करायची आहे. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. तर रोजच तुम्ही इथे प्रॅक्टिस करता. ही विकेट आणि हे मैदान याचं संपूर्ण रूप तुम्हाला माहिती आहे. तर 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली म्हणजे एक सेफ झोनमध्ये तुम्ही जाऊ शकता? कमीत कमी 60 धावांची टार्गेट सेट करावा लागेल, कारण की 5 ओव्हरचा सामना आहे, 2 ओव्हर पॉवर प्ले आहेत, तर 60 ओव्हर मे बी बेस्ट स्कोर आहे. 60 धावा जर बनवायच्या असतील तर तुमचे असे कोण फलंदाज आहे तुमच्याकडे की 60 धावापर्यंत सहज तुम्हाला ते टार्गेट किंवा ती मजल मारू शकतील? जसं नागेशनी सांगितलं, गौरव आहे, रितेश आहे, स्वतः वरद आहे, राहुल आहे, मी आहे. सो एक टार्गेट राहील की 60 रन कसे तरी काढावे 5 ओव्हरमध्ये. आणि एकूणच लकी आणि त्याचप्रमाणे त्यांचे साथी यांच्याबद्दल आणि या टुर्नामेंटबद्दल 2 शब्द. नाही, लकीदादांचं आणि आशिषदादांचं नेहमी आयोजन चांगलंच असतं. यापूर्वी पण त्यांच्या टुर्नामेंट झाल्या होत्या आणि ही टुर्नामेंट तशीच व्हावी ही माझी इच्छा आहे. ओके, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांना आणि पिंट्या शेट यांना विनंती असेल की आपण जाऊन पुन्हा मैदानात जातो जिथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एका अवांतर धावेची भर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 62. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना केवळ 18 धावा धावफलकावर लागत आहेत. 3रं षटक प्रगती पथावर आहे. तसं पाहायला गेलं तर निश्चित 62 धावांचं एक आव्हान थोडंफार कठीण होते की काय अशी परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या संघासमोर ठाकलेली. या दरम्यान जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या स्वरूपामध्ये. त्या ठिकाणी अतिशय योग्यरित्या झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना निश्चित पद्धतीने
गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत. कारण जशी फलंदाजी केली होती, फलंदाजी करत असताना ज्या धावा जमवल्या होत्या त्याचा निश्चित फायदा गोलंदाजी करताना या संघाला होतोय. कारण 62 धावा या तसं पाहायला गेलं तर मैदानाच्या दृष्टिकोनातून एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, सन्मानजनक धावसंख्या जिला आपण म्हणतो ती धावसंख्या उभी केली होती. त्याचाच प्रत्यय या ठिकाणी गोलंदाजी करताना गोलंदाजाने येतोय. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत आणि काहीसं जकडून ठेवतायत फलंदाजांना. विकास या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय, कुठवर मजल मारतोय ते पाहायचं आहे. कारण आता तसं पाहायला गेलं तर चेंडू आहेत 5 षटकं, म्हणजे केवळ 30 चेंडूत जे आव्हान आहे ते लिलया पार करायचं होतं. सुरुवात अतिशय सुंदर होती, पहिल्या षटकात 15 धावा होत्या, परंतु आता तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू येऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा केवळ धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र विजयाचं समीकरण जे ठेपलं जाते ते म्हणजे 16 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 44 धावा जमवायच्या आहेत. पहिला सामना पाहायला गेलं तर निश्चित अजूनही मैदानात मोठे फटके आले तर धावसंख्या होईल. या दरम्यान आता मात्र सुंदर चेंडू टाकतोय. पूर्णपणे या ठिकाणी गोलंदाज ठरवून गोलंदाजी करतायत की समोरच्या संघाला अतिशय जखडून ठेवायचं, नियोजनबद्ध गोलंदाजी म्हणतो आपण, तशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजांकडून पूर्णपणे जखडून ठेवलं जातंय फलंदाजांना. चेंडू निर्धाव. आता मात्र केवळ 3 चेंडू पूर्ण होत आहेत. 3 चेंडूंवर एक केवळ अवांतर धाव मिळते, म्हणजे निश्चित गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतो. या दरम्यान आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय धनंजय पाटील. धनंजय आता हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केले जाते. पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. जवळजवळ पाहायला गेलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धनंजय याची पूर्णपणे जखडून ठेवलंय. जणू काही खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेतला जातोय गोलंदाजाकडून. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळालं जाते ते म्हणजे धनंजय याला आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय धनंजय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू होता. पूर्णपणे अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय या ठिकाणी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. केवळ एक अवांतर धाव देतोय. 62 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहणं मोठा उत्सुकतेचं ठरते या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. या दरम्यान अखेरचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी धावचीचं जोरदार अपील होतंय पंचांकडे. पंच त्या ठिकाणी तीक्ष्ण नजरेने पहारा देत आहेत. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित क्रीजमध्ये उभा राहतोय. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 62 या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना केवळ धावसंख्या जमते ती म्हणजे 18 धावा धावफलकावर लागतायत. म्हणजे अजूनही जवळजवळ पाहायला गेलं तर 44 धावांचं 12 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं राहते ते म्हणजे चिकनी संघासमोर. 22च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. एवढ्या धावा जर जमवायच्या आहेत तर मोठे फटके आलेच पाहिजे. कारण मोठे फटके जर आले नाही तर निश्चित पद्धतीने चिकनी संघ हा अडचणीत येऊ शकतोय. कारण हे जे षटक आहे या ठिकाणी आमचे गुणलेखक सुद्धा सांगतायत धरणेसर की हे षटक हे निर्णायक षटक म्हणता येईल. कारण ह्या षटकात जर मोठे फटके आले नाहीत तर निश्चित पद्धतीने धावसंख्या स्थिरावलेली राहील याचा आणि त्याच्यामुळे संघाला एवढं लक्ष पाठलाग करत असताना निश्चित पद्धतीने थोडासा अडचणीत आलेला दिसतोय संघ. या दरम्यान पुन्हा एकदा रोनित येतोय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं. 15 धावा दिल्या होत्या. थोडं काहीच मागणं होतं, परंतु दुसरं आणि तिसरं जे षटक पडलं या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सामना पूर्णपणे साखर संघाच्या साईडने झुकलेला दिसतोय. आता मात्र हे 4थं षटक निर्णायक षटक म्हणता येईल कारण 12 चेंडूंचा सामना. या दरम्यान रोनित अतिशय सुंदर चेंडू टाकतोय. पूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय. पूर्णपणे कुठलाही मोठा फटका उचलण्याचा प्रयत्न सुद्धा फलंदाजाकडून होत नाही कारण गोलंदाज अतिशय टिचून गोलंदाजी करत असताना रोनित अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवतोय फलंदाजाला. आता मात्र 11 चेंडू आणि 44 धावांची गरज विजयासाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते साखर संघाची. या दरम्यान रोनित आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे
बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करत असताना केवळ 19 धावपल करावं लागत आहेत. विजयाचं समीकरण राहते 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जवळजवळ 43 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे मोठे फटके हे आलेच पाहिजेत. जर मोठे फटके आले नाही तर निश्चित पद्धतीने चिकनी संघ या ठिकाणी अडचणीत सापडू शकतो. या दरम्यान पुन्हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते. आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढतोय. पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय सीमा पार. या दरम्यान या स्पर्धेसाठी सन्माननीय आदिवासी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानजी नाईक साहेब यांचं आगमन होते. मी रायगड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस आशिष दादा यांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी भगवानजी नाईक यांचा सन्मान करायचा आहे शाल व श्रीफल देऊन. या ठिकाणी सन्मान होते भगवानजी नाईक साहेब यांचा. दरम्यान पुन्हा एकदा मैदानात जातोय. गोलंदाजाचं थोडस रनअप चुकलं जाते, त्याच्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय रोनित. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे अपयशी ठरला जातोय. बॅटची एज घेतोय चेंडू. फलंदाज जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय पण पूर्णपणे अपयशी ठरले जातात फलंदाज. धावसंख्येत केवळ 1 धाव वाढते. एका धावेनं 24 धावा धावपलकावर लागत आहेत. अजूनही 38 धावांची विजयासाठी गरज आणि केवळ चेंडू आहेत 8. याचा अर्थ मजबूत स्थितीमध्ये दिसतोय आपल्याला साखर संघ. आता मात्र जोरदार हिट करतोय अंगांच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटका. विजयाचं समीकरण राहते 7 चेंडू राहत आहेत अजूनही शिल्लक आणि जवळजवळ धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजे 32 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं आपण म्हणतोय, परंतु आत्ता कुठे मोठे फटके यायला लागलेले आहेत. अधिक जर हे मोठे फटके आले असते ते निश्चित या लक्ष्याचा पाठलाग करण्यात हातभार लागले. या दरम्यान रोनित आता मात्र जोरदार हिट करतोय, चेंडू हवेत जातोय. गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक होतोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. आता मात्र 6 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. या स्पर्धेसाठी जी प्रत्येक संघनायकास कॅप आणि जे आपले पंच आहेत त्यांच्यासाठी जी टी शर्ट हे फोर्स कंपनीचे शैलेशजी मार्कू यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. प्रोत्साहित करतायत खेळाडूंसाठी फोर्स कंपनीच्या माध्यमातून शैलेशजी मार्कू याने याच्या विशेष प्रयत्नातून या प्रत्येक संघनायकास कॅप देण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने त्रिवार आभार व्यक्त करतोय. आणि दरम्यान मैदानाकडे जातोय जिथे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा जमवायचे आहेत 32. राजेश एक अनुभवी साखर संघाचा गोलंदाज 5व्या षटकातील पहिलाच चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होते आणि आता मात्र विजयाचं लक्ष राहते. 5 चेंडू राहत आहेत आणि 32 धावा. म्हणजे पाहायला गेलं तर जवळजवळ साखर संघ विजयाच्या काहीसा समीप म्हणता येईल आपल्याला. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा ज्यांनी अलिबागच्या रायगडच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आणि ज्यांनी परिवर्तनाची नांदी काय असतं हे अलिबाग तालुक्याला दाखवलं. तर 2004 ते 2009 मध्ये विधिमंडळ महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार राहिलेले पप्पा यांच्या स्मृतीसाठी ही स्पर्धा भरवण्याचं जे मानस होता सन्माननीय आशिषदादा आणि सुराराम यांचा. या दरम्यान अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू एका धावेसाठी जातोय. एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 धावा. विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 31 धावांची गरज.
आता मात्र जोरदार हिट करतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी, परंतु आता जे मोठे फटके येऊन चिकनी संघ हा जिंकू शकत नाही, कारण जे विजयाचं समीकरण राहिलेले आहे ते म्हणजे अजूनही भरपूर धावा जमवायच्या आहेत. 3 चेंडू राहिलेत केवळ आणि 25 धावा अजूनही जमवायच्या आहेत. म्हणजे निश्चित या ठिकाणी साखर संघ मजबूत सुस्थितीत म्हणता येईल, विजयाच्या पूर्णपणे समीप. आता मात्र सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढलोय. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आणि जवळजवळ 24 धावा जमवायच्या आहेत. निश्चित पद्धतीने साखर संघ जवळजवळ विजयी झालेले या स्पर्धेत. अतिशय सुंदर चेंडू होता, फलंदाज बाद होतोय. स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2022 या स्पर्धेतला हा सामना. जवळजवळ साखर संघ विजयाच्या समीप, केवळ 1 चेंडू बाकी. अतिशय शिस्तबद्ध असं नियोजन पद्धतीने जी स्पर्धा भरवण्यात आलेली आहे विजय मार्तंड क्रीडा मंडळाच्या वतीने. या दरम्यान हा अखेरचा चेंडू आणि साखर संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय. अभिनंदन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल विजय मार्तंड क्रीडा मंडळाच्या वतीने मी